आज आपण एक स्वस्तिकाचा प्रकार शिकणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 2 रंगाचे मोती. ते मी 5 नंबरचे घेतले, तुम्ही 6 नंबरचे घेऊ शकता. वायर घेतलेला आहे 30 नंबरचं, तुम्ही 40 नंबरचाही थ्रेड घेऊ शकता. सुई घेतलेली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. हा जो स्वस्तिकाचा प्रकार आहे तो तांदळामध्ये काढला जातो. म्हणजे वास्तुशांतीची वगैरे पूजा असेल किंवा अजून कोणत्या धार्मिक विधी असतील तर त्यात बरेच जण ते स्वस्तिक काढताना दिसतात. तर त्या प्रकारचं हे स्वस्तिक आहे. तर ते मी आज तुम्हाला मोत्यांमध्ये कसं करायचे ते शिकवणार आहे. तर आपण ते करायला सुरुवात करूया. इथे आपल्याला चौकड्याची विणायची आहे. तर यासाठी मी आधी एक मोती क्रीम कलरचा, एक ऑरेंज कलरचा, परत एक क्रीम कलरचा, परत एक ऑरेंज कलरचा हे सिक्वेन्सने मोती घालून घेतले. मी वायरला गाठ मारलेली नव्हती. आता आपण हे 2 टोक एकमेकांना जोडून गाठ मारून घेत आहोत. आता हे लक्षात ठेवायचं की स्वस्तिकातली लाईन जी आहे ती आपण पांढऱ्या कलर करणार आहोत. तर आपलं पांढरा कलर हा बाहेर आला पाहिजे. आता माझी सुई हे इथे मध्ये निघालेली आहे. तर मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई अशी वरती फिरवून घेणार आहे. सेम पद्धतीनेच आपल्याला 19 चौकडे करायचे. तर आता इथे आपल्याला पुढचा चौकोन करायला 3 मोती लागणार आहेत. तर आता पहिला केशरी येणार, मग क्रीम कलरचा येणार आणि मग परत केशरी येणार. आता सुई फिरवून ह्या क्रीममधनं बाहेर काढायची. आता परत सेम पद्धतीनेच करायचं आहे. एक केशरी, एक क्रीम कलर आणि एक केशरी. दोरा घट्ट ओढत जायचा आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला हे 18 चौकडे तयार करायचे. म्हणजे आपले हे 19 व्हाईट कलरचे मोती किंवा क्रीम कलरचे मोती आपल्याला दिसले पाहिजे. सेम पद्धतीनेच मी 18 चौकडे विणून घेते आणि नंतर काय करायचे ते तुम्हाला सांगते. बघा, मी 18 चौकडे करून घेतलेत. आता 19वा चौकडा हा पूर्ण आपल्याला तिन्ही मोती केशरी कलरचा घालून करायचा आहे. आणि पुढचा एक जो आहे तो आता परत सेम ह्याच पद्धतीने घ्यायचा आहे. एक केशरी, एक पांढरा आणि एक केशरी. वीस चौकडे झालेले आहेत. आता ह्या शेवटच्या चौकड्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आता इथे काय करायचं आहे, आपण बाहेर निघालो आहेत म्हणून पहिला चौकडा जो येणार आहे तिथे 3 मोती लागणार आहेत. तर एक क्रीम कलरचा आहे आणि 2 ऑरेंज कलरचे, असे 3 मोती घ्यायचे आहेत आपल्याला आणि सुई अशी बाहेर काढून घ्यायची. हा झाला पहिला चौकडा. आता सुई पूर्ण ह्या 3 मोत्यांमधनं आणि हा खालचा जो केशरी मोती आहे त्यामधनं फिरवून घ्यायची आहे. आता इथे एक क्रीम कलर आणि एक ऑरेंज कलर असे 2 मोती घ्यायचे, कारण 2 मोती आपल्याकडे साईडला आहेत. तर ह्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि साईडच्या ह्या क्रीममधनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथून पुढची जी ओळ आहे ती पूर्ण ऑरेंज कलरने येणार आहे. आता दोन्ही
मोती जे आहेत ते ऑरेंज कलरचे घालत हे चौकडे पूर्ण करायचे आहेत. सेम पद्धतीनेच 2-2 मोती घेऊन ही लाईन पूर्ण करायची आहे. ही दुसरी ओळ मी पूर्ण करून घेते ऑरेंज कलरनी आणि मग पुढे तुम्हाला तिसरी ओळ कशी करायची ते सांगते. हे बघा, दुसरी ओळ माझी पूर्ण झाली आहे. मी सांगितल्याप्रमाणे पुढचे चौकोन जे आहेत चौकडे ते पूर्ण केशरी कलरनी करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला परत तिसरी लाईन चालू करायची. तर एक पांढरा, एक केशरी आणि एक पांढरा अशी 3 मोती घालायचे आहेत. पहिल्या चौकड्यासाठी 3 मोती लागणार आहेत. आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई मी वरच्या साईडनी बाहेर काढून घेते. आता इथे परत एक चौकडा केशरी कलर आणि क्रीम कलरनी करायचा आहे. सुई वरच्या दिशेने निघाली आहे म्हणून केशरी कलर आधी घातला आहे. हे बघा, आपले 2 चौकडे तिसऱ्या लाईनीचे पूर्ण झाले आहेत. आता सुई परत या 3 मोत्यांमधनं अशी फिरवून घ्यायची आहे. आता इथे तिसरा चौकडा जो येणार आहे तो केशरी कलरनी विणायचा आहे, म्हणजे दोन्ही मोती आपले केशरी कलरचे येणार आहेत. जिथे हे केशरी कलरचा भाग येतोय तिथून त्या स्वस्तिकाच्या आउटलाईन वेगवेगळ्या व्हायला सुरुवात होते. आता मी ह्या केशरी कलरमधनं बाहेर पडणार आहे साईड. आता इथे परत वरच्या साईडने आली म्हणून एक केशरी आणि एक क्रीम कलर असे 2 मोती घालून हा चौकडा तयार करायचा आहे. आता सेम पद्धतीनेच मध्ये व्हाईट आणि मग ऑरेंज अशी पट्टी ह्या व्हाईटपर्यंत विणून घ्यायची. ही जी आतली व्हाईट कलरची लाईन आहे ना त्या तिथपर्यंत विणून घ्यायची आहे. आतल्या साईडनी जर आला दोरा तर तुम्ही आधी क्रीम कलर घालणार आणि मग वरतून ऑरेंज घालणार, किंवा समजा ह्या व्हाईटमधनं बाहेर पडलात तर आधी ऑरेंज कलर घालणार आणि मग व्हाईट घालणार. आता मी खालच्या साईडने आहे म्हणून मी आधी एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलर घालते आहे. आता सुई परत फिरवून अशी ह्या व्हाईटमधनं बाहेर काढते वरच्या दिशेने. आता वरच्या साईडने आला आहे म्हणून आपण आधी ऑरेंज घेणार आहोत आणि मग क्रीम कलर किंवा व्हाईट कलर जो घातला आहे तो कलर घालायचा आहे. हे बघा, सेम पद्धतीने मी ह्या आतल्या पांढऱ्याची जी आउटलाईन दिसती ही अशी आतमध्ये आलेली तिथपर्यंत मी विणून घेणार आहे. मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांग. हे बघा, साईडनी हे 3 बाहेरच्या काठाचे निघणार आहेत. हे साईड 3 इकडच्या म्हणजे इकडे इकडे काठ येणार आहे, खाली वरती आणि साईडने असे त्याचे काठ येणार आहेत आणि मधल्या पार्टमध्ये आपला तो स्वस्तिकाचं डिझाईन येणार आहे. तर हे बघा, आपण आता ह्या आउटलाईनपर्यंत आलेलो आहोत. आता इथे आपल्याला 3 पूर्ण केशरी कलरचेच मोती घालायचे आहेत.
सॉरी 3 नाही 2 मोती येणार आहेत. दोन केशरी कलरचे मोती घातलेत, चौकडा पूर्ण केला आहे. आता परत ह्या साईडच्या मोत्यातनं बाहेर पडायचे. आता इथे बॉर्डर असल्यामुळे हा चौकडा जो येणार आहे तो एक केशरी आणि एक व्हाईट कलरने येणार आहे. तुमची जर सुई ह्या साईडने असेल तर तुम्ही आधी व्हाईट घालणार आणि मग केशरी घालणार. सुई आता परत फिरवून अशी ह्या साईडनी बाहेर काढायची. आता ह्या डिझाईनला 2 काठ कसे येणार आहेत, तर हा जो सिक्वेन्स आहे व्हाईट कलरचा तो ह्या साईडनी आणि ह्या साईडनी येणार आहे. आणि आतमध्ये व्हाईट दिसतोय बघा, म्हणजे बाहेरून केशरी कलरची बॉर्डर आहे, तर तो काठ ह्या साईडनी आणि वरच्या साईडनी येणार आहे. तर आता आपण इथे लक्षात ठेवायचं की आपला बाहेरनं व्हाईट आणि मध्ये केशरी येणार आहे. सेम पद्धतीने इथे होणार आहे, पण इथे काठ चेंज होत आहेत म्हणून आपलं ही पट्टी केशरी कलरने आली, तशीच आता इकडे केशरी कलरने होणार आहे. आता इथे पण हा जो पार्ट इथे ओपन दिसतोय तिथून पण तो केशरी भाग असा प्लेन तयार होत जाईल आपला, ती वरती तयार होत जाईल. आता आपला खालचा तर तयार झाला आहे, मग हा वरचा तयार होणार, हा साईडचा येणार. आणि जसं आपल्या डिझाईन वरती होईल तेव्हा परत वरच्या साईडनी हा केशरी भाग येणार आहे, म्हणजे ती आउटलाईन आपली अशी व्हाईट दिसायला सुरुवात होईल. तर आता आपण इथे आधी काठ असल्यामुळं पहिला जो चौकडा आहे तो एक व्हाईट आणि 2 ऑरेंज कलर घालून करणार आहोत. एक व्हाईट आणि 2 ऑरेंज असे 3 मोती मी घेतलेत आणि हा पहिला चौकडा पूर्ण केला आहे. ही आपली चौथी लाईन चालू आहे. हे डिझाईन नेहमीच्या स्वस्तिकासारखं नाही आहे, स्वस्तिकाची मॅट म्हणली तरी चालेल ह्या डिझाईनला, कारण पूर्ण भरीव चौकोन आहे हा. हे बघा पहिला चौकडा केला आहे. आता इथे तुम्हाला आतमध्ये परत दिसत असेल बघा, एक केशरी कलरचा गॅप दिसतोय आणि तिथून परत ही मधली ओळ झालेली दिसते. तर आपल्याला ह्या शेवटच्या म्हणजे हा जो ही जी इथपर्यंत हा जो चौकडा आहे तर ह्या चौकड्याच्या आतल्या ह्या भागापर्यंत पूर्ण केशरी कलरचा चौकडा विणायचा आहे. म्हणजे आपली येणारे केशरी कलरने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 टोटल 14 स्वस्तिक हे आपल्याला केशरी कलरने करायचे आणि 15वा असाच एक केशरी आणि एक पांढरा घालून करायचा आहे. तर मी हे 14 जे आहेत आतले चौकडे ते पूर्ण केशरी कलरने विणून घेते आहे. हे बघा मी आता 2 केशरी कलरचे मोती घातलेत आणि हा चौकडा तयार केला आहे. परत ह्या साईडच्या मोत्यातनं सुई काढायची. परत 2 केशरी कलरचे मोती घ्यायचे. हा असा प्लेन भाग आपल्याला ह्या मोत्यापर्यंत करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या चौकड्यापर्यंत. म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पूर्ण 14. मी परत एकदा त्याच्यासाठीच मोजून दाखवले की मी पण कन्फ्यूज होते. तर आपल्याला पूर्ण 14 चौकोनांवर हे केशरी कलरचे मोत्यांनी हा पट्टा विणून घ्यायचा आहे. तर मी तो विणून घेते आणि नंतर पुढे काय करायचे ते तुम्हाला सांगतो. 14 चौकडे मी केशरी कलरने केलेत. आता इथे आपल्याला एक व्हाईट आणि एक ऑरेंज घालायचं आहे. एक व्हाईट आणि एक ऑरेंज.
तुमची सुई कोणत्या सिक्वेन्सनी निघेल ते बघून ते मोती घ्या. तुमची जर वरच्या साईडनी आली असेल सुई तर तुम्ही आधी केशरी घालणार आणि मग व्हाईट घालणार. इथे आता आपली आतली बॉर्डर तयार व्हायला सुरुवात झाली. आता परत सुई मी अशी फिरवून ह्या मोत्यातनं काढणार आणि इथे पूर्ण 3 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे. सॉरी 3 नाही, 2च लागणार आहेत. आता इथे बघा कसा एक बॉर्डर तयार झालेली आहे. तशीच आता आपल्याला इकडे तयार करायची आहे, म्हणजे बाहेरून आतमध्ये. तर आता बॉर्डर करण्यासाठी एक व्हाईट आणि एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे. आणि ह्या 2 मोत्यांमधनं तो बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपण जसा पूर्ण केशरी केला तसा आता इथे पट्टा केशरीचा मधल्या साईडनी तयार होत जाणार आहे. तर आता इथे आपल्याला 2 केशरी कलरचे मोती घालायचे आहेत. आणि परत ह्या साईडच्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता बाहेरच्या साईडने असल्यामुळे आपल्याला आउटलाईन करायची आहे. तर एक व्हाईट कलरचा आणि एक ऑरेंज कलरचा मोती लागणार आहे. आधी मी व्हाईट कलरचा मोती घालणार आहे आणि मग ऑरेंज कलरचा. आता सुई परत फिरवून केशरी मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता इथे बॉर्डर असल्यामुळं 3 मोती येणार आहेत. एक तर पहिला सुरुवातीचा चौकडा आहे त्यामुळे 3 मोती घालायचे, 2 केशरी आणि एक व्हाईट, कारण सुई आपली आतल्या साईडनी आहे. आता परत सुई साईडच्या मोत्यातनं घ्यायची. आता इथे एक केशरी आणि क्रीम कलरचा मोती येणार आहे. परत सुई फिरवून खालच्या केशरीमधनं बाहेर काढायची आहे. आता इथे दोन्ही पण केशरी कलरचे मोती येणार आहेत, कारण आपली केशरी कलरची आतली बॉर्डर चालू आहे. आता सुई वरच्या साईडने निघाली म्हणून आधी एक केशरी आणि मग एक व्हाईट कलरचा मोती घालायचा आहे. इथून आता स्वस्तिकाची आतली आउटलाईन चालू होती आहे.
तर आता म्हणजे त्या आतला जो भाग आहे त्याची ही बाहेरची बॉर्डर झाली. तर आता आतमध्ये आपल्याला दोन्ही केशरी कलरचे मोती घालायचे आहेत. आणि इकडे साईडनी सुईवरच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथे एक केशरी आणि एक व्हाईट मोती घालायचा आहे. परत 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे 4 चौकडे अशी विणायची की एक आतमध्ये व्हाईट कलर आणि वरती केशरी कलर, आतमध्ये व्हाईट आणि वरती केशरी. म्हणजे आपले ह्या लाईनीत आता जी ओळ करतोय त्या लाईनीत आपले 5 मोती मध्ये पांढऱ्या कलरचे दिसले पाहिजे. आता वरच्या साईडनी सुई आहे म्हणून आधी केशरी घालणार आणि नंतर व्हाईट कलरचा घालणार. हे बघा 3 झालेत. तसे अजून मी 2 चौकडे करून घेते आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा आतल्या साईडचे 5 मोती हे व्हाईट कलरचे झालेत. 1 2 3 4 आणि 5. आता याच्या पुढे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. आणि आता इथे एक केशरी आणि एक व्हाईट मोती येणार आहे, कारण माझी सुई वरच्या साईडनी निघाली आहे. तर एक केशरी आणि एक व्हाईट मोती घालते. आता हे एका लाईनीत जसे 5 आलेत तसे इथे 7 मोती येऊ द्यायचे. 7 मोती येणार म्हणजे आपले 6 चौकडे आपल्याला पूर्ण विणायचे. तर ते सेम पद्धतीने करायचे. आतल्या साईडनी असेल तर आधी पांढरा मोती घालायचा आहे आणि वरच्या साईडनी केशरी घालायचा आहे. आणि वरच्या साईडनी जर दोरा निघालेला असेल तर आधी केशरी घालायचं आहे आणि मग व्हाईट घालायचं आहे. हे बघा असे आता आपले 7 मोती व्हाईट कलरचे येऊ द्यायचे. ते मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. 7 पांढरे मोती दिसतील असे मी 6 चौकडे केलेत. मी मोजून दाखवते चौकडे. 1 2 3 4 5 आणि 6 चौकडे पूर्ण केले. आता आपला मधला केशरी कलरचा पट्टा चालू आहे म्हणून 2 केशरी कलरचे मोती घालायचे. बाहेरच्या साईडनी बॉर्डर आहे म्हणून एक ऑरेंज आणि एक केशरी. परत ह्या साईडनी सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत काठ आहे म्हणून एक क्रीम कलरचा आणि 2 ऑरेंज कलरची. आपली आता 6वी ओळ चालू आहे. पहिला चौकडा झाला 3 मोती घालून.
आता इथे आतल्या साईडनी बॉर्डर येणार आहे, तर इथे एक क्रीम कलरचा मोती आणि एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे. आता 1 2 3 4 आणि 5 चौकडे हे ऑरेंज कलरनी विणायचे आहेत. हा 1 2 3 4 आणि 5 चौकडे पूर्ण ऑरेंज कलरनी विणायचे. ते मी ऑरेंज कलरनी विणून घेते आणि पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी एक सुरुवातीचा ऑरेंज कलरचा विणून दाखवते. मी 2 मोती ऑरेंज कलरचे घातलेत. हा झाला पहिला चौकडा आपला. चौकडा म्हणण्यापेक्षा कसा अर्धा भाग आपला आधीच विणला गेलेला असतो, त्याला आपण पूर्ण करतो. हे बघा, आता हा चौकडा करण्यासाठी हे ऑलरेडी 2 मणी तयार आहेत. 2 मोती घालून हा चौकडा येणार. तर असे आपल्याला 5 चौकडे करायचे आहेत. मी ते करून घेते. केशरी कलरनी मी 5 चौकडे विणून घेतलेत. आता इथे आतली बॉर्डर आहे, तर एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलरचं घ्यायचं आहे. आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे. आता इथे परत स्वस्तिकातल्या मध्ये जे पार्ट असतात, म्हणजे आपण स्वस्तिक बघा असं काढतो, 4 ज्या बाजू असतात त्या बाजूची आतली बॉर्डर चालू आहे. त्यासाठी एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा. आता आतले 3 पर्यंत ऑरेंज आहेत. 1 2 3 3 हे ऑरेंज कलरचे विणून घेते आणि परत पुढचा कसा करायचा ते. हे बघा, 3 मी ऑरेंज कलरचे विणून घेतलेत. आता इथे परत बॉर्डरचा भाग आहे म्हणून एक पांढरा आणि एक ऑरेंज कलरचा मोती घालायचा आहे. आणि हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता परत इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे. परत एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलरचा मोती घालायचा आहे. दोन ऑरेंज कलरचे मोती. आता परत बॉर्डरचा भाग असल्यामुळं एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलरचा मोती. जे व्हाईट कलरचे मोती आहेत ते त्या डिझाईनचे बॉर्डरचे मोती आहेत.
आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत. आता बाहेरच्या साईडने आहे म्हणून एक व्हाईट आणि एक ऑरेंज. वरच्या साईडने सुई काढून घ्यायची. आता इथे आपली 7वी लाईन तयार होणार आहे. हे बघा, 7व्या लाईनीसाठी पहिल्यांदा सुरुवातीला 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत आणि एक पांढरा मोती आहे. तर परत सुई वरच्या साईडने काढून घ्यायची आणि आता खाली जसे मणी आहेत त्याच डायरेक्शनने आपल्याला ही आतली जी 3री बॉर्डर आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी, त्या बॉर्डरपर्यंत त्या सिक्वेन्सनी मोती ओवून घ्यायचे आहेत. सॉरी, 3ऱ्या नाही, 4थ्या लाईनीपर्यंत. जिथे जिथे आतमध्ये व्हाईट आहेत तिथे व्हाईट आतमध्ये येऊ द्यायचे आहेत आणि बाकी ऑरेंज कलरचे मोती येऊ द्यायचे आहेत. तर मी ह्या 4थ्या लाईनीपर्यंत सेम पद्धतीने त्या डायरेक्शननी मोती घालून घेणार आहे. आता इथे आउटलाईन येणार आहे म्हणून एक ऑरेंज आणि एक व्हाईट कलरचा मोती येणार आहे. मग परत ऑरेंजचे दोन्ही मोती येणार आहेत. मग परत ज्या सिक्वेन्सनी सुई निघाली आहे त्याप्रमाणे मी हे मोती घालून इथला चौकडा करणार आहे. परत सेम पद्धतीनेच इथला आणि नंतर इथला. 4थ्या लाईनीपर्यंत मी खालच्या डायरेक्शननी जसं विणकाम आहे त्याच पद्धतीने विणून इथपर्यंत मी घेऊन येते आणि मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांग. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे 4थ्या बॉर्डरपर्यंत विणकाम केलेलं आहे. आता सुई आपल्याला आधी खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि 3 व्हाईट कलरचे मोती एका लाईनीत दिसतील असे 2 चौकडे विणायचे आहेत. आता मी आधी एक व्हाईट आणि एक केशरी कलरचा मोती घालून घेतला आहे. परत आता एक केशरी आणि एक व्हाईट. हे बघा, आपले एका लाईनीत 3 क्रीम कलरचे मोती झालेत. आता पुढे 2 ऑरेंज मोती घालायचे आहेत. आता इथे एक केशरी आणि एक व्हाईट मोती येणार आहे, कारण इथे आउटलाईन आहे बघा आपली. आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. आता इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा. इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत.
इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. आता इथे कसे 3 मोती आलेत तसेच सिक्वेन्सनी 3 मोती इथे येऊ द्यायचेत, म्हणजे आपले 2 चौकडे विणायचे आहेत. तर आता इथे एक क्रीम कलरचा आणि एक ऑरेंज कलरचा मोती घेणार आहे. परत आता इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती. इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहेत. परत सेम पद्धतीनेच हा पार्ट विणायचा आहे, म्हणजे ह्या आउटलाईनवर क्रीम कलर आला पाहिजे, मध्ये ऑरेंज आणि इथे परत व्हाईट कलर. आता इथे मी एक ऑरेंज घेणार आहे, आउटलाईन असल्यामुळे एक क्रीम कलर. आता इथे परत दोन्ही ऑरेंज कलर. आता परत साईडने सुई काढून एक ऑरेंज आणि एक क्रीम कलर. सुई आता परत फिरून वरच्या साईडनी बाहेर काढायची आहे. हे स्वस्तिक असं 20 लाईनी आडव्या आणि 21 लाईन उभ्या असं काहीतरी आकार आहे याचा. तर व्हिडिओ जरा बराच मोठा बनत आहे, त्याच्यामुळे मी 3 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज 7 ओळींसाठी हा पहिला पार्ट झालेला आहे. तर तुम्ही हा इथपर्यंत करून घ्या. सेकंड पार्ट 2 दिवसात येईल, मग तो करा. मग त्याच्यानंतर तिसरा पार्ट म्हणजे संपवण्याचा भाग येईल स्वस्तिकचा. तर हे 3 पार्ट तुम्ही आवर्जून नक्की बघा आणि हे स्वस्तिक नक्की ट्राय करा. हे मला एका सबस्क्रायबरने पाठवले होते आणि 1-2 कस्टमरनी पण विचारलं होतं की तुम्ही असं स्वस्तिक बनवून द्याल का. पण त्यांनी डिझाईन जे पाठवलं ते आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. तर ते ब्लॅक मनी पाहिला ना खूप त्रास होतो आहे. तर तसा मला जो त्रास होतो आहे तो तुम्हाला होऊ नये म्हणून मी हे ऑरेंज आणि व्हाईटमध्ये दाखवत आहे. तर हा पहिला पार्ट तुम्ही बघा, लाईक करा, कमेंट करा. काही चुकत असेल तर मला कमेंटद्वारे सांगा आणि सेकंड पार्टची अवश्य वाट बघा. धन्यवाद.